मंडळी नमस्कार। सांगोल्यातल्या राजकारणाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते मंडळी। कडलास जिल्हा परिषद गटातून सांगोला तालुका विकास आघाडी अर्थात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आणि विद्वान कार्यकर्ते नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी संगीता नंदकुमार शिंदे यांना उमेदवारी घोषित झालेली आहे। मंडळी काही वेळापूर्वीच हा निर्णय झाला। मंडळी कडलास जिल्हा परिषद गटातून सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याचा फार मोठा सस्पेन्स होता। मात्र काही वेळापूर्वीच शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेली सांगोला तालुका विकास आघाडी यांनी काही वेळापूर्वीच घोषित केले की कडलास जिल्हा परिषद गटातली उमेदवारी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि एक बुलंद आवाज बुलंद तोप म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी संगीता नंदकुमार शिंदे यांना घोषित झालेले। मंडळी नंदकुमार शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी सोनंद पंचायत समिती गणामधून पंचायत समिती सदस्य म्हणून पद भूषवलेलं आहेत। याशिवाय ते अकोला ग्रामपंचायतीचे उपसरपंचही आहेत। मंडळी शेतकरी कामगार पक्षामध्ये जी काही अनुभवी विद्वान आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची जी टीम आहे त्यापैकी एक अग्रक्रमानं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे नंदकुमार शिंदे यांचं। तर नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी संगीताताई शिंदे यांचा अर्ज कडलास जिल्हा परिषद गटामध्ये यापूर्वी होता। मात्र इतर उमेदवारांची नावं जी आहेत तर ती या गटातून चर्चेत होती। मात्र मंडळी अखेरच्या क्षणी म्हणजे आज 27 तारीख आहे, 27 जानेवारी आहे, तर 27 तारखेला दुपारी 3 वाजता अर्ज काढून घेण्याची शेवटची वेळ आहे। मात्र या अखेरच्या क्षणी सांगोला तालुका विकास आघाडी अर्थात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने जी आघाडी स्थापन झाली ती सांगोला तालुका विकास आघाडी, या विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून संगीता नंदकुमार शिंदे यांची उमेदवारी घोषित झालेली आहे। मंडळी याबाबतची अधिकृत माहिती ही शेतकरी कामगार पक्षाकडून काही वेळापूर्वीच आपल्याला सांगोला पॉलिटिक्सला मिळालेली आहे आणि अखेर कडलास जिल्हा परिषद गटामध्ये संगीता नंदकुमार शिंदे या रणांगणात उतरलेले आहेत। मंडळी दुसऱ्या बाजूला याच कडलास जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेकडून शोभाताई खटकाळे ज्या की दीपक आबांचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते योगेश खटकाळे यांच्या मातोश्री आहेत, तर त्या शोभाताई खटकाळे यांची उमेदवारी त्या ठिकाणी आहे। मात्र आता या ठिकाणी सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे विद्वान कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आणि ज्यांना बुलंद तोप म्हटलं जातं असे नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी संगीता नंदकुमार शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। अखेरच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। म्हणजे त्याचमुळं सांगोला तालुका विकास आघाडी विरुद्ध महायुती अर्थात शिवसेना आणि भाजप अशी दुरंगी आणि थेट लढत पाहायला मिळणार आहेत। मंडळी नंदकुमार शिंदे हे शेकापचे अत्यंत आक्रमक सडेतोड आणि ज्यांना बुलंद तोप म्हटलं जातं असे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या पत्नींना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे। आणि मंडळी त्याचमुळं कडलास जिल्हा परिषद गटाचं जे वातावरण आहे ते काही मिनिटातच पूर्णपणे बदललेलं आहे आणि एक राजकीय चकवा देणारी ही बातमी आहे। कडलास जिल्हा परिषद गटामध्ये यावेळेस मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, कारण मंडळी शिवसेनेकडून अर्थात महायुतीकडून जो उमेदवार देण्यात आला शोभाताई खटकाळे यांच्या उमेदवारीनंतर समोर तुल्यबळ उमेदवार असेल की नाही या पद्धतीची चर्चा होती। मात्र सांगोला तालुका विकास आघाडीनं संगीता नंदकुमार शिंदे ज्या की नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी आहेत तर त्यांच्या रूपाने एक नवीन पत्ता ओपन केलेला आहे आणि या महायुतीला एक मोठी टक्कर देण्याचा डाव आखल्याचं दिसतंय आणि केवळ त्याचमुळं कडलास जिल्हा परिषद गटामध्ये एक मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। म्हणजे इथंच थांबूया, धन्यवाद। आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।